हॅलो एव्हरीवन, मी गौरी सोनार आणि हा माझा पहिला व्लॉग आहे। मला खूप आनंद होतोय की मी माझ्या व्लॉगची सुरुवात भीमाशंकरच्या ट्रेकने करते। श्रावण महिना आणि त्यात पावसाळ्यात भीमाशंकरचं सौंदर्य ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आम्ही पहाटे जवळजवळ 4:15 वाजता घरातून निघालो आणि ठरलेल्या स्टॉपवर जाऊन आम्ही आमची बस गाठली। तिथून आमचा भीमाशंकरचा प्रवास सुरू झाला। पहाटेचे 4:30 वाजले होते म्हणून बसमध्ये सगळे झोपेत होते। पूर्ण बस एकदम शांत। असं वाटत होतं आता सगळे भीमाशंकरला पोहोचल्यावरच उठतील। पण मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीही झोप पूर्ण झाली नसली तरीही खूप एक्साइटेड आणि फ्रेश फील करत होतो। जशी सकाळ झाली तशी सगळ्यांमध्ये एक एनर्जी बूस्ट झाली। मग काय, बसमध्ये दमशेराज आणि अंताक्षरी असे वेगवेगळे गेम सुरू झाले। गेम्स खेळता खेळता आम्ही कधी भीमाशंकर जवळ पोहोचलो आम्हाला कळालंच नाही। मग एका ठिकाणी थांबून आम्ही मस्त चहा, गरम गरम पोहे आणि कोथिंबीर वडीवर ताव मारला। ब्रेकफास्ट नंतर आम्ही तिथून निघालो आणि भीमाशंकरच्या पार्किंग जवळ पोहोचलो। श्रावण महिना असल्यामुळे लोकांची खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्हाला एसटी बस पकडून भीमाशंकरच्या मंदिराजवळ पोहोचावं लागलं। दर्शन घेण्यासाठी खूप मोठी लाईन असल्यामुळे दर्शन न घेता हर हर महादेव म्हणत आम्ही ट्रेकची सुरुवात केली। ट्रेक सुरू होताच तुम्हाला भीमाशंकरच्या कुशीत लपलेलं सौंदर्य दिसायला सुरुवात होते। जिथे नजर जाईल तिथे सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील। तिथून 2-3 किलोमीटर पुढे गेल्यावर एक छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आम्हाला दिसलं। मंदिराबाहेर लोकांनी दगड एकमेकांवर रचून ठेवले होते, त्यामागेही काहीतरी श्रद्धा असेल असं समजून आम्ही सुद्धा तसंच केलं। मग इथे एंट्री होते भीमाशंकरच्या जंगलातल्या सेलिब्रिटीची, म्हणजेच शेकरूची। असं म्हणतात शेकरू हा फक्त भीमाशंकरच्या जंगलातच पाहायला मिळतो। त्यानंतर तिथून निघून आम्ही पोहोचलो गुप्त भीमाशंकरच्या दर्शनाला। गुप्त भीमाशंकर हे धबधब्याच्या मागे लपलेलं महादेवाचं छोटंसं पिंड आहे। तिथे सुद्धा दर्शनासाठी गर्दी होती। तिथलं दर्शन घेऊन ओम नमः शिवाय म्हणत आम्ही पाण्यात भिजलो आणि ग्रुप फोटो क्लिक करून आम्ही तिथूनही निघालो। आमचा ट्रेक पूर्ण होत आला पण तिथले नजारे काही संपतच नव्हते। फोटोज आणि व्हिडिओज घेता घेता मोबाईलची बॅटरी सुद्धा लो झाली। मग काय, राहिलेले नजारे आम्ही डोळ्यात भरून ट्रेक पूर्ण केला। नंतर एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबून आम्ही कपडे चेंज केले आणि त्याच हॉटेलमध्ये जेवणाचा बेतही केला। जेवताना सुद्धा आम्ही सुंदर व्ह्यू एन्जॉय करत जेवणाचा आस्वाद घेत होतो। मस्त गरम गरम पिठलं आणि भाकरी खाऊन झाल्यावर भीमाशंकरला टाटा बाय बाय म्हणत आम्ही आमच्या घरचा रस्ता पकडला। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। बाय बाय।